हॅलो राधे. तर तिसऱ्या पॅरेग्राफचे आपण वर्ड्स बघणार आहोत. तिसरा पॅरेग्राफ आहे पिकनिकवरती, जी की सगळ्यांना खूप आवडते. तर एकानंतर एक आपण ह्या पिकनिकमधले शब्द बघूया. या पिकनिकमध्ये फक्त 8 अवघड असे शब्द आहेत. थर्ड पॅरेग्राफ तुझ्या बुकमधलं अनसीन पॅसेजमधलं ओपन करायचा आणि मी एक एक बुकमध्ये बघत रीड करत तुला वर्ड्स एक्सप्लेन करणार आहे. आणि एक्सप्लेनेशन ऐकताना पॅरेग्राफ तुझ्या डोळ्यापुढे ठेवायचा आणि बोट एक एक लाईनवरती एक एक शब्दावरती असं फिरवायचं. ओके, तर मग सुरू करूया पॅरेग्राफ. ए पिकनिक इज ए डिलाइटफुल आउटडोर एक्सकर्जन दॅट कंबाईन्स नेचर, फूड अँड कॅमेराडरी. तर याच्यामध्ये 2 अवघड शब्द आले, 3 अवघड शब्द आले. तर आले ए पिकनिक इज ए डिलाइटफुल. डिलाइटफुल म्हणजे काय? आनंद देणारी, उत्साह देणारी, आनंददायक अशी इव्हेंट आहे. पिकनिक इज ए डिलाइटफुल म्हणून पहिला शब्द आपला काय नोटबुकमध्ये पण लिहिलेला आहे मी तो. डिलाइटफुल म्हणजे आनंददायी, प्लीजंट, आल्हाददायक वाटणारा. एक्सकर्जन, ए पिकनिक इज ए डिलाइटफुल आउटडोर एक्सकर्जन. एक्सकर्जन म्हणजे काय? भ्रमण, शॉर्ट जर्नी, प्रवास. दॅट कंबाईन्स, याच्यामध्ये कंबाईन काय काय होतं? नेचर म्हणजे प्रवासामध्ये आपण पिकनिकमध्ये कुठे कनेक्ट होतो? निसर्गाशी. आणि पिकनिकमध्ये यमी यमी फूड खातो म्हणून वी कंबाईन विथ नेचर, फूड. अँड थर्ड वर्ड इज कॅमेराडरी. खूप सुंदर शब्द आहे. कॅमेराडरी म्हणजे काय? फ्रेंडशिप, भाईचारा. जसं तू आणि गुरु एन्जॉय करता की नाही, तर तुम्ही दोघं जेव्हा खेळता यू डेव्हलप कॅमेराडरी. दॅट इज द फिलिंग ऑफ फ्रेंडशिप, कंपॅनियनशिप. म्हणजे एकमेकासोबत खेळताना जो एकमेकामध्ये ट्रस्ट, प्रेम निर्माण होतो ना, त्याला म्हणायचं कॅमेराडरी. मराठीत म्हणतात भाईचारा. तर ए पिकनिक इज अ डिलाइटफुल आउटडोर एक्सकर्जन दॅट कंबाईन्स नेचर, फूड अँड कॅमेराडरी. इट प्रोव्हाइड्स अन एस्केप फ्रॉम डेली रुटीन्स. रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामधून काय भेटते आपल्याला? एस्केप. एस्केप म्हणजे काय? सुटका. एस्केप हा शब्द तू शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये पण वाचला होता. एस्केप फ्रॉम औरंगजेब. नंतर काय म्हटलं? अलोईंग इंडिव्हिज्युअल्स टू रिलॅक्स अँड अनवाइंड अमिड्स नॅचरल सराउंडिंग्स. निसर्गरम्य वातावरणामध्ये रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला काय भेटते? एक संधी भेटते. आता इथे बघ काही शब्द आहे का अवघड, बघू आपण. इट प्रोव्हाइड्स अन एस्केप. एस्केप म्हणजे सुटका. फ्रॉम डेली रुटीन्स. अलोविंग, अलो म्हणजे संमती देणे, परवानगी देणे. अलोविंग इंडिव्हिज्युअल्स टू रिलॅक्स अँड अनवाइंड. अनवाइंड हा शब्दाचा अर्थसुद्धा रिलॅक्सच होतो. एखादी गोष्ट अनवाइंड करणे म्हणजे जसं की आपण एखाद्या गोष्टीला समजा शब्दशः अर्थ घेतला तर त्याला जर गुंडाळलेला आहे तर त्या गुंडाळा काढणे म्हणजे अनवाइंड. पण याचा दुसराही अर्थ होतो. जसं की इंग्लिशमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. तर दुसरा अर्थ काय? अनवाइंड म्हणजे रिलॅक्स होणे. ॲमिड्स्ट नॅचरल सराउंडिंग्स. ॲमिड्स म्हणजे काय? दरम्यान किंवा त्यामध्ये, या सराउंडिंगमध्ये. तर आता परत एकदा वाक्य वाच, म्हणजे शब्दांच्या अर्थासह वाक्य वाचल्यावर कशी मजा येते. इट प्रोव्हाइड्स अन एस्केप फ्रॉम डेली रुटीन्स allowing individuals to relax and unwind amidst natural surroundings. Families and friends gather to share meals, play games and enjoy each other's company. Picnics promote bonding and create lasting memories. पिकनिकमुळे काय होते? एक प्रकारची बॉन्डिंग निर्माण होते, आपापसात प्रेम निर्माण होतो. आणि क्रिएट लास्टिंग मेमरीज. लास्टिंग म्हणजे काय? चिरकाल टिकणारे. आणि लास्टिंग मेमरीज म्हणजे काय? अशा आठवणी ज्या आपण लवकर विसरत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण तिरुपतीला गेलो होतो, विमानाने गेलो होतो, रेल्वेने गेलो होतो, ती आठवण अजून पण आपल्या मनामध्ये आहे की नाही? म्हणून पिकनिक क्रिएट्स लास्टिंग मेमरीज. फॉस्टरिंग ए सेन्स ऑफ टुगेदरनेस. फॉस्टर हा शब्द 3 वेळेला आला राहते. मागच्या पॅसेजमध्येही आला होता. फॉस्टर म्हणजे टू सपोर्ट. फॉस्टर म्हणजे टू सपोर्ट. फॉस्टरिंग ए सेन्स ऑफ टुगेदरनेस. एकोप्याच्या भावनेला, आपण एक आहोत ह्या भावनेला पिकनिकमुळे काय होतं? सपोर्ट भेटतो. पिकनिक सपोर्ट्स टुगेदरनेस. पिकनिक फॉस्टर्स टुगेदरनेस. फॉस्टर म्हणजे काय? सपोर्ट. दे ऑफर ए ब्रेक फ्रॉम अर्बन सेटिंग्स. या धकाधकीच्या जीवनापासून, अर्बन सेटिंग्सपासून आपल्याला काय होतं? एक ब्रेक मिळतो.
अलोविंग इंडिव्हिज्युअल्स टू कनेक्ट विथ नेचर्स ब्युटी, या निसर्गाच्या सौंदर्यासोबत आपण काय होतो, कनेक्ट होतो. अँड सेरेनिटी, सेरेनिटी हा एक सुंदर शब्द आलेला आहे बघ. सेरेनिटी म्हणजे काय, शांतता. एक चित्र डोळ्यासमोर आण, एक नदी आहे, नदीच्या नदीच्या काठी आपण बसलेले आहोत, नदीच्या समोर एक सुंदर असं चिंचाचं झाड आहे, त्याच्या खाली आपण चटई टाकलेली आहे आणि रेडिओवरती एक शांत असं गाणं लागलेलं आहे आणि तू त्या नदीच्या झुळझुळ आवाजामध्ये ते गाणं ऐकत रिलॅक्स पडलेला आहेस. तर त्या वातावरणाला काय म्हणायचं, अशा सुंदर रमणीय शांत वातावरणाला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे, सेरेन. सेरेनिटी. सेरेनिटी म्हणजे काय, शांतता, कामनेस, पीसफुलनेस. तर हा वाक्य काय म्हणतो, दे ऑफर म्हणजे पिकनिक ऑफर, दे ऑफर ए ब्रेक फ्रॉम अर्बन सेटिंग्स, अलोविंग इंडिव्हिज्युअल्स टू कनेक्ट विथ नेचर्स ब्युटी अँड सेरेनिटी. हाऊएव्हर, आता तुम्ही बघता पिकनिकला गेली की लोक चिप्सचे पॅकेट कुठेही टाकतात, घाणेरडेपणा करतात. तसं का घाणेरडेपणा करायचा नाही, खूप जिम्मेदारीनं पिकनिक करायची. However, it's important to practice responsible picnicking by cleaning up and respecting the environment. Overall, picnics offer a simple yet joyful way to embrace the outdoors and create cherished moments. Cherished moments म्हणजे काय, आनंददायी क्षण. चेरिश म्हणजे आनंद, चेरिश्ड मोमेंट्स म्हणजे आनंददायी क्षण. एम्ब्रेसचा शब्दशः अर्थ होतो की आलिंगन देणे, मिठी मारणे. आणि इथं काय म्हटलं वाक्य, ओव्हरऑल पिकनिक्स ऑफर ए सिम्पल येट जॉयफुल वे टू एम्ब्रेस द आउटडोर्स अँड क्रिएट चेरिश्ड मोमेंट्स. I hope all the words are clear to you. Now there are 9 questions Radhe on this passage. No, 10 questions. You will read the passage carefully after listening this video and you will solve all the 10 questions. Okay, bye bye. Have a nice day.